चला पहा, लक्ष द्या. कालच्या तासात आपण काय पाहिलं तर महाराष्ट्र राज्य, स्थान, विस्तार आणि सीमा, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, या सर्व बाबींचा काल आपण अभ्यास केला. आता आज पाहणार आहे महाराष्ट्र राज्याची प्राथमिक माहिती आणि महाराष्ट्रातले प्राकृतिक, प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग. महाराष्ट्राची जर माहिती प्राथमिक पाहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्याची स्थापना आपला सर्वांना माहिती आहे. 1 मे 1960. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते असं परीक्षा विचारते. स्थापनेवेळी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची संख्या होती 26 आणि आता आहे 36. महाराष्ट्रातला सर्वात नवीन जिल्हा जर विचारला तर त्याचं नाव आहे पालघर. आणि याची स्थापना आहे 1 ऑगस्ट 2014. परीक्षेने प्रश्न विचारलेला आहे, अलीकडे स्थापन झालेला महाराष्ट्रातला जिल्हा कोणता, सर्वात नवीन म्हणजे सर्वात शेवटी स्थापन झालेला, त्याचं नाव आहे पालघर. 1 ऑगस्ट 2014 आहे. कोणत्या जिल्ह्यातनं झाला तर ठाणे जिल्ह्यातनं पालघर जिल्ह्याची त्या ठिकाणी निर्मिती झाली. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याचा आकार परीक्षेने विचारला. आता आकार कसा, महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला आपण तर महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती असल्यासारखा भासतो किंवा आहे, यात काही शंका नाहीये. पण असंच असेल अशातला भाग नाही. आकार त्रिकोणाकृती आहे. परीक्षेने प्रश्न विचारला महाराष्ट्राचा आकार खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचं उत्तर आहे त्रिकोणाकृती. या त्रिकोणाकृती आकारामध्ये समजा या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणकोणते, याच्यावर सुद्धा परीक्षा प्रश्न विचारते. त्याच्यासाठी आपल्याला फक्त दिशा माहिती असणं गरजेचं आहे. आता नकाशात दिशा जर बघितलं तर ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे आणि वरती असलेली उत्तर दिशा आहे. उपदिशा सुद्धा माहिती असणं पाहिजे आपल्याला. उपदिशेमध्ये ही वायव्य आहे, ही ईशान्य आहे, ही दिशा आग्नेय आहे आणि ही जी दिशा आहे ती नैऋत्य आहे. आता या दिशेला कोणकोणती राज्य आहेत, परीक्षेने त्याच्यावर पुन्हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या वायव्येला असलेलं राज्य कोणतं, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेला असलेलं राज्य कोणतं, महाराष्ट्राच्या आग्नेयेला असलेलं राज्य कोणतं, पूर्वेला असलेलं राज्य कोणतं. नीट लक्ष द्यायचं, व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं. महाराष्ट्राच्या वायव्येला जे राज्य आहे, मी इथं बाजूला लिहितो किंवा इथंच लिहितो, वायव्येला असलेल्या राज्याचं नाव आहे गुजरात. उत्तरेला जे राज्य आहे त्याचं नाव आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे ते म्हणजे छत्तीसगड. आग्नेयला आहे ते म्हणजे तेलंगणा. दक्षिणेला आहे कर्नाटक आणि अतिदक्षिणेला आहे ते म्हणजे त्या ठिकाणी गोवा. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत तर त्याचं उत्तर असणार 1, 2, 3, 4, 5, 6.
महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, अतिदक्षिणेला जे आहे ते म्हणजे गोवा आणि वायव्येला आहे गुजरात, उत्तरेला आहे मध्य प्रदेश. या राज्यांची नावं आणि दिशा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण काय बघितलं, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात जिल्हे किती होते, हे जिल्हे आहेत, जिल्हे 26. आता किती आहेत, 36. सर्वात अलीकडचा जिल्हा कोणता, तर पालघर. त्याची स्थापना किती, 1 ऑगस्ट 2014. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, त्याच्यानंतर ही कोणती आग्नेय दिशा आहे, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, अतिदक्षिणेला गोवा. सर्व पश्चिमेला काय आहे. जर आता माझ्याकडे नकाशा नाहीये, महाराष्ट्राचा नकाशा किंवा भारताचा नकाशा जर पाहिला त्यात महाराष्ट्र दिसेल आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची पश्चिम दिशा आहे ती अरबी समुद्राची. त्याच्यानंतर मग इतर हे 6 राज्य आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचे मुद्दे जर पाहिले तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, पूर्व पश्चिम म्हणजे इथून ते इथपर्यंतची लांबी, उत्तर दक्षिण लांबी, अशा पद्धतीची लांबी. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले प्राकृतिक विभाग किती, प्रशासकीय विभाग किती, प्रादेशिक विभाग किती, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती, या पण बाबी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहा, महाराष्ट्राचं स्थापना पाहिली आपण. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ पाहूया. एकूण क्षेत्रफळ याच्यावरती किमान 10 वेळा तरी पोलीस भरतीने प्रश्न विचारलेला आहे. एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, तर तो आहे 3रा क्रमांक. त्याच्यानंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, पूर्व पश्चिम लांबी बरोबर 800 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा आकार आपण बघितला, त्रिकोणाकृती. ही जी लांबी आहे इथून ते इथपर्यंतची सर्वसामान्यपणे ही 800 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण लांबी, उत्तर दक्षिण लांबी ही आहे 700 किलोमीटर. पूर्व पश्चिम हे बघा अशा पद्धतीची नीट बघून घे. पूर्व पश्चिम सर्वसामान्यपणे हे 800 किलोमीटर. उत्तर दक्षिण अशा पद्धती ही आहे 700 किलोमीटर. परीक्षेने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीच्या टिंबटिंब आहे, कमी आहे, जास्त आहे, समान आहे. तर पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे आणि उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा काय आहे, कमी आहे. येथे लक्षात व्यवस्थितरित्या महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती, पूर्व पश्चिम 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण त्या ठिकाणी 700 किलोमीटर. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक विभाग किती, प्राकृतिक विभाग प्राकृतिक विभागाची संख्या आहे 3. प्रशासकीय विभाग एकूण आहेत 6 आणि प्रादेशिक विभाग
एकूण आहेत 5. एवढी तरी किमान माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणी, स्थापना 1 मे 1960, स्थापनेच्या वेळी 26 जिल्हे, आता सध्या 36 जिल्हे. सगळ्यात अलीकडचा म्हणजे सगळ्यात नवीन जिल्हा निर्माण झालेला त्याचं नाव पालघर, 1 ऑगस्ट 2014. कोणत्या जिल्ह्यातनं निर्माण झाला तर तो ठाणे जिल्ह्यातनं निर्माण झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या शेजारी असलेले म्हणजे सीमेला लागून असलेले राज्यांची संख्या एकूण 6. वायव्येला असलेलं राज्य गुजरात, उत्तरेला असलेला मध्य प्रदेश, पूर्वेला असलेलं छत्तीसगड, त्याच्यानंतर दक्षिणेला असलेला आग्नेयेला असलेलं तेलंगणा, त्याच्यानंतर हे आग्नेय आहे. दक्षिणेला असलेला कर्नाटक आणि अति दक्षिणेला असलेला गोवा. 1 2 3 4 5 6 6 राज्य आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि 3रा. पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर. प्राकृतिक विभाग 3, प्रशासकीय विभाग 6 आणि प्रादेशिक विभाग किती 5. आता आपण पाहणार आहे प्राकृतिक विभाग म्हणजे काय, एकूण किती 3, त्यांची नावं काय आहेत. प्रशासकीय विभाग एकूण त्या ठिकाणी 6, कोणती त्यांची नावं काय आहेत, त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत. प्रादेशिक विभाग एकूण 5, त्याचे नाव काय आहेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या काय आहे. या सर्व बाबी व्यवस्थितरित्या पाहून घेऊया. लिहायचं असेल तर लिहू शकतो. चला पाहूया प्राकृतिक विभाग म्हणजे काय. आता सगळ्यात महत्वाचं प्राकृतिक विभाग म्हणजे काय तर महाराष्ट्र नेमका दिसतो कसा. कसं पाहायचं सर, महाराष्ट्राचा भाग जर 3Dच्या स्वरूपात पाहिला, 3Dच्या म्हणजे एक उदाहरणात जाऊ दे, ते तुझ्या लक्षात येणार नाही. समजा एखादा माणूस राहिला, आपण माणसाची प्रकृती कशी आहे म्हणजे काय सर, सरळ इथून आलं, इथं सपाट भाग आहे, थोडंसं खाली आलं, या ठिकाणी 2 खड्डे आहेत, इथं उंचवट्याचा भाग आहे, पुन्हा या साईडला 2 सपाट भाग आहे, इथला भाग या भागापेक्षा थोडासा कमी आहे आणि मग हा भाग अशा पद्धतीचा आहे. म्हणजे प्रकृती जर पाहिली व्यक्तीची तर पूर्ण भाग हा सर्व सारखा आहे का नाही. काही ठिकाणी उंचवटा आहे, काही ठिकाणी खड्ड्याचा भाग आहे, काही ठिकाणी अति उंच भाग आहे. हे आपण माणसाच्या शरीरावरती पाहिलं. मग महाराष्ट्राची प्रकृती कशी आहे यालाच म्हणायचं प्राकृतिक. म्हणजे काय, काही ठिकाणी खोल दरे आहेत, काही ठिकाणी नद्या आहेत, काही ठिकाणी उंच डोंगर रांगा आहेत, काही ठिकाणी पर्वताच्या रांगा आहेत, काही ठिकाणी सपाट भाग आहे. या भागावरून महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडले. प्राकृतिक विभाग म्हणजे नॅचरली महाराष्ट्र दिसतो कसा. डोंगर रांगा आहेत, सपाट प्रदेश आहे, नद्यांचा प्रदेश आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी दऱ्या खोऱ्या आहेत, काही ठिकाणी उंचवटा आहे, काही ठिकाणी सपाट असा विस्तीर्ण प्रदेश आहे. ह्या सगळ्या भागाला म्हणतो आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. मग या रचनेवरून महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पडले 3. कोणकोणते आहेत. पहिला प्राकृतिक विभाग आहे त्याचं नाव आहे कोकण. सर हे कोकण आहे कुठं, जा बीचवर म्हणजे कळलं तुला. कोकण. परत एकदा महाराष्ट्राची आकृती काढू आपण अशा पद्धतीने. हा महाराष्ट्राचा आकार. महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपण पाहिलं अशा पद्धतीने अरबी समुद्र आहे. बरोबर आहे का बे. हा अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र.
अरबी समुद्र. त्याच्यानंतर अरबी समुद्रापासून महाराष्ट्रामध्ये थोडासा आत आला तर या ठिकाणी एक पर्वताची रांग पसरलेली आहे. या पर्वत रांगेला आपण म्हणतो सह्याद्री पर्वत. याला पश्चिम घाट सुद्धा म्हटलं जातं कारण हे पश्चिमेला आहे. अशा पद्धतीची एक पर्वत रांग पसरलेली आहे. या पर्वत रांगेच्या पश्चिम दिशेला आणि अरबी समुद्राच्या पूर्व दिशेला आतमध्ये दिसणारा हा जो चिंचोळा पट्ट्याचा भाग आहे, हा भाग, हा भाग, हा भाग, हा भाग, हा भाग, याला म्हटलं जातं कोकण. लक्षात येते? अरबी समुद्राच्या पूर्वेला, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आतमध्ये असलेला चिंचोळा म्हणजे कमी रुंदीचा चिंचोळा भाग असलेला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी कोकण म्हटलं जातं. कोकण. आता या कोकणची निर्मिती कशी झाली, कोकणची लांबी किती, कोकणातले जिल्हे किती, हे आपण डिटेल पाहणार आहे. जास्त गडबड करायची गरज नाही. व्हिडिओवर नीट व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा. हे कोकण पहिला प्राकृतिक विभाग. दुसऱ्या प्राकृतिक विभागाला म्हटलं जातं सह्याद्री पर्वत. त्याचं अजून एक नाव आहे पश्चिम घाट. म्हणजे सह्याद्री पर्वताची सुद्धा माहिती आपल्याला घ्यायचा आहे. तो सुद्धा एक प्राकृतिक रचनेचाच भाग आहे. याला आपण म्हणतो सह्याद्री पर्वत. आता हा सह्याद्री पर्वत पसरला कुठून? कोकण पासून पूर्वेकडे आणि इथल्या भागाला म्हटलं जातं महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. या पठाराच्या पश्चिमेला आणि कोकणच्या पूर्वेला मध्ये पसरलेली विस्तीर्ण जी पर्वताची रांग आहे त्या पर्वताच्या रांगेला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट म्हटलं जातं. आता परत येतं सर याची लांबी किती आहे, किती राज्यातनं पसरलेला आहे सांगणार आहे. जरा दम काढायचा. आपण घटकच घेणार आहे सह्याद्री पर्वत. मग याची लांबी, याच्यातलं उंचीचं शिखर, त्याच्यानंतर ते कोणत्या पर्वत रांगेत आहे, त्याच्यानंतर किती राज्यातून पसरलेला आहे, मग महाराष्ट्रातली लांबी किती, सर्व माहिती देणाऱ्या डिटेलमध्ये ताण घ्यायची गरज नाही. दुसरा आहे प्राकृतिक विभाग, त्याचं नाव सह्याद्री पर्वत. आणि तिसरा आहे ते आहे म्हणजे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. हे पठार कुठे आहे? सह्याद्री पर्वतापासून पूर्वेला जर गेलं तर हा पठाराचा प्रदेश म्हणजे सपाट भाग आहे. त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र पठार. आता पठाराची माहिती, या पठाराची निर्मिती, या सह्याद्रीची निर्मिती आणि या कोकणची निर्मिती, तिन्हींच्या निर्मिती परीक्षा विचारतं. आपण प्रत्येक घटकाला डिटेलमध्ये घेणार आहे. मी परत परत सांगतोय, गडबड कोणतीही करायची नाही. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, क्वेश्चन पण आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आता लक्षात काय ठेवायचं? प्राकृतिक विभाग किती? 3. कोणकोणते? पहिला कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. कोकणचं स्थान जर परीक्षेने विचारले, हे अरबी समुद्राच्या पलीकडे जर पाहिलं तर त्याला आपण म्हणतो पूर्वेकडे. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आतमधला जो काळ्या बाणाने दाखवलेला भाग आहे तो आहे कोकणचा. त्याला चिंचोळा पट्टा म्हटलं जातं. कोकण नंतर पूर्वेकडे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे मध्ये पसरलेली विस्तीर्ण उत्तर दक्षिण दिशेने जी पर्वताची रांग आहे तिला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार. सह्याद्रीपासून पलीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राचा सपाट जो विस्तीर्ण भाग आहे त्याला महाराष्ट्र पठार असं म्हटलं जातं. हे झाले 3 प्राकृतिक विभाग. तुर्तास एवढं तरी घ्या. मग डिटेल आपण कोकण पाहणार आहे, सह्याद्री पाहणार आहे, महाराष्ट्र पठार सुद्धा पाहणार आहे. हे झाले प्राकृतिक विभाग. ओके. प्राकृतिक विभाग म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक म्हणजेच नॅचरल रचना कशी आहे त्याच्यावरून त्याचे 3 भाग त्या ठिकाणी पाडलेले आहेत. समुद्राला लागून असलेला चिंचोळा पट्टा कोकणचा, कोकण संपल्या पूर्वेकडे गेल्यावर सह्याद्रीची पर्वतरांग, सह्याद्री पर्वत संपल्याच्या नंतर जो लागतो तो पठारी प्रदेश म्हणून त्याला महाराष्ट्र पठार.
असे 3 प्राकृतिक विभाग आहेत. लक्षात ठेवायचं, परीक्षेत अजिबात त्या ठिकाणी डोंगाट उगवायचं नाही. ओके, आता पाहू आपण प्रशासकीय विभाग म्हणजे काय आणि ते कोणते. प्रशासकीय विभाग पाहत असताना प्रशासकीय विभाग म्हणजे काय. प्रशासकीय या शब्दातच आहे. प्रशासकीय म्हणजेच प्रशासनाच्या सोयीसाठी. प्रशासन म्हणजे सरकारच्या सोयीसाठी, म्हणजेच एखाद्या भागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार त्याच्या पद्धतीनं त्यांची सोय पाहतं. किंवा इलेक्शनच्या मतदारसंघासाठी असेल, प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणजे सर्व बाबींसाठी आले, फक्त शासनाच्या सोयीसाठी. या शासनाने प्रशासकीय सोयीसाठी या विभागांची निर्मिती केली. एकूण विभाग किती आहेत प्रशासकीय? 6. एकूण प्रशासकीय विभाग 6. प्रशासनाच्या सोयीसाठी पाडलेले प्रशासनाने जे विभाग आहेत त्याला आपण प्रशासकीय विभाग म्हणतो. 6 कोणकोणते आहेत? सोपे आहेत, काय ताण घ्यायचा नाही. पहिला विभाग आहे कोकण. त्याच्यानंतर दुसरा विभाग येतो, कुठे घेतला तरी चालतो, तो आहे नाशिक. 3 नंबर येतो तो म्हणजे अमरावती. 4 नंबर येतो तो म्हणजे नागपूर विभाग. 5 नंबर येतो औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर. आणि 6वा येतो तो म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग. एकूण किती? 6. याचा आकडा कसा लक्षात ठेवायचं ते बी सांगून देतो, काय ताण घ्यायचा नाही. प्रशासकीय विभाग 6: कोकण, नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग. आता यांच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे मी चार्ट वाईज बी सांगून देणार आहे. तुर्तास सध्या अशा पद्धतीने सांगून देतो, तुझ्या लक्षात येण्यासाठी शॉर्ट ट्रिक बी सांगणार आहे, गडबड करू नको. कोकण विभागात जर जिल्हे पाहिले आपण तर कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. नाशिकमध्ये जर पाहिलं तर 5 जिल्हे आहेत. अमरावतीमध्ये पाहिलं तर 5 जिल्हे आहेत. नागपूर विभागात पाहिलं तर 6 जिल्हे आहेत. संभाजीनगरमध्ये पाहिलं 8 जिल्हे आहेत आणि पुणेमध्ये पाहिलं तर 5 आहेत. या सर्वांची जर बेरीज केली भाऊ तर 36 येणं गरजेचं आहे. 5 1 5, 5 2 10, 5 1 15, 15, 7 आणि 8 15 आणि हे राहिले 6. 15 15 30 6 36. एकूण 36 जिल्हे यामध्ये आहेत. आता कोकणातले 7 जिल्हे, नाशिक मधले 5, अमरावती 5, नागपूर 5, छत्रपती संभाजीनगर 8 आणि पुणे मधले 5. कोणकोणते जिल्हे आहेत हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण परीक्षा विचारते यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ते आपल्याला सांगणं गरजेचं पडतं. कोणकोणते आहेत बघूया. कोकणातल्या 7 जिल्ह्यांची नावं आपण पाहू. कोकणमध्ये एक आहे पालघर, त्याच्यानंतर येतो ठाणे, त्याच्यानंतर येतो रायगड, त्याच्यानंतर येतं मुंबई शहर, त्याच्यानंतर येतं मुंबई उपनगर, त्याच्यानंतर पुढे आहे रत्नागिरी आणि त्यानंतर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग नीट काळजीपूर्वक बघून घे. होतात का बघ 7. 1 2 3 4 5 6 7. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. 7 जिल्हे येतात ते म्हणजे कोकणमध्ये. परीक्षेत विचारलं रायगड कोकण, ठाणे कोकण, पालघर कोकण, मुंबई शहर कोकण, मुंबई उपनगर कोकण, रत्नागिरी कोकण, सिंधुदुर्ग कोकण. पुढे येतो नाशिक.
नाशिकमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? नाशिक स्वतः, नगर अहमदनगर अर्थात अहिल्यानगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर धुळे, जळगाव आणि नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे आहेत नाशिक विभागातील. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक स्वतः, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर. अमरावती, अमरावतीमध्ये अमरावती स्वतः, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. त्यानंतर नागपूर, नागपूर मधले 6, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, किती झाले मी? 1 2 3 4 5 आणि वर्धा. पुढे छत्रपती संभाजीनगर, 8 जिल्हे. पहिला छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर येतं मग परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, त्याच्यानंतर येईल बीड, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर लातूर. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर. नांदेड, नांदेड किती झाले? 1 2 3 4 5 6 7. एक जिल्हा राहिला भाऊ. कोणता राहिला? छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, नांदेड. आणि एक जिल्हा कोणता आहे तो? म्हणजे हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर. एकच मिनिट. एक जिल्हा कोणता राहिला रे बाबा? बघू आपण. जालना आहे तो. कोणता आहे? नांदेड नंतर जालना. राहिला पुणे 5. पुणे मधले 5 कोणते? पुणे स्वतः, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सातारा, सांगली. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली असे महाराष्ट्रातले 36 जिल्हे वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात त्या ठिकाणी विभागलेले आहेत. प्रशासकीय विभाग म्हणजे प्रशासनाच्या सोयीसाठी पाडलेले आहेत, पडलेले नाहीत, पाडलेले, आपल्या गरजेनुसार विभाग पाडलेले. एकूण प्रशासकीय विभागाची संख्या 6. कोकणमध्ये 7 जिल्हे, नाशिकमध्ये 5, अमरावतीमध्ये 5, नागपूरमध्ये 6, छत्रपती संभाजीनगर 8 आणि पुणे 5. आता जिल्ह्यांच्या संख्येनुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? छत्रपती संभाजीनगर. 5 जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग 3, नाशिक, अमरावती आणि पुणे. नागपूर विभागात किती जिल्हे? 6 आणि 7 जिल्हे कुठे आहेत? तर कोकण विभागात आहेत. एवढी माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. या प्रत्येक जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे आपणाला माहिती असायला पाहिजे. नकाशा समोर ठेवा अभ्यास करताना, म्हणजे तुला पटकन लक्षात येईल. हे जिल्हे, कोकण मधले सगळे जिल्हे एकमेकांचे शेजारी आहेत. नाशिक मधले जिल्हे सुद्धा त्यांच्या शेजारी आहेत. अमरावती मध्ये सुद्धा आसपासचे शेजारचेच राहतात. प्रशासकीय विभाग असू दे ना प्रादेशिक विभाग असू दे,
आसपासच्या जवळ असतात, दूर दूर नसतात. तो मॅप घेतल्यानंतर तुला पाहू म्हणजे समजून येईल. हे झाले प्रशासकीय विभाग. सर प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग याच्यामध्ये मला आकडा 6 का 5 हा गोंधळ होतोय. मग काय करायचं, प्रशासकीय या शब्दात अक्षर दिली आहेत 1 2 3 4 5. 5 अक्षर आहेत ना, 5 + 1 करा, टोटल होतात 6. म्हणजे प्रशासकीय विभाग 6. कशावरून, प्रशासकीय शब्दामध्ये किती अक्षराचं आहेत, 1 2 3 4 5. 5 + 1 करा, 5 आहे 3 नाही, 5 + 1 असे टोटल झाले किती, 6. हे झाले प्रशासकीय विभाग. आता मी लगेच प्रादेशिक विभाग सांगून देणार आहे कोणकोणते, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. याच्यावरच आधारित थोडासा बदल झाला तर बदल करू आपण. प्रादेशिक विभाग म्हणजे काय, प्रशासकीय आलं लक्षात. प्राकृतिक म्हणजे प्रकृतीने महाराष्ट्र कसा आहे, नॅचरली, त्याच्यावरून नॅचरली पडलेले विभाग. प्रशासकीय प्रशासनाने पाडलेले विभाग. आता प्रादेशिक विभाग म्हणजे काय, प्रादेशिक विभाग म्हणजे त्या त्या ठिकाणाच्या त्या त्या प्रदेशातील लोकांची संस्कृती, राहणीमान, खानपान, वेशभूषा इत्यादीनुसार पडलेले जे विभाग आहेत त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभागाची संख्या किती आहे सर, प्रादेशिक विभाग म्हणजे काय, तर त्या त्या प्रदेशातील लोकांची संस्कृती, वेशभूषा, राहणीमान, खानपान यावरून, भाषा असेल यावरून पडलेले जे विभाग आहेत, पडलेले पाडलेले नाही, तर ते आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो, तर प्रादेशिक विभाग म्हणत असतो. मराठवाड्यात गेला आपण, तिकडची भाषा वेगळी असते. कोकणमध्ये गेलं त्यांची भाषा वेगळी आहे. विदर्भात गेलं विदर्भाची भाषा वेगळी आहे. त्याच्यानंतर परत आपण गेलं कुठे, खानदेशात, त्यांची भाषा वेगळी, जेवणाच्या पद्धती वेगळी, वेशभूषा वेगळी, वेगवेगळ्या प्रकार दिसतात. त्याच्यानुसार त्याचे पडलेले जे विभाग आहेत ते प्रादेशिक विभाग. इथं लिहितो मी, माझ्याकडे जागा आहे का, इथं दिसते का, प्रादेशिक विभाग. प्रादेशिक किती म्हटलं, किती आहेत प्रादेशिक विभाग, तर एकूण 5 आहेत. ह्याचा व्याकडा कसा लक्षात ठेवायचा, प्रशासकीय विभागात अक्षराची संख्या 5 + 1 केल्यावर 6 झालं. तसं प्रादेशिक मध्ये अक्षराची संख्या 1 2 3 4, 4 + 1 करा, होतील किती, 5. म्हणजे प्रशासकीय 5 + 1 6, 5च आहेत, +1 करायचे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी. तसं प्रादेशिक मध्ये सुद्धा 4 1 2 3 4 शब्द आहेत, 4 + 1 करा, 5 होता. प्रादेशिक विभाग 5 आहेत. कोणकोणते प्रादेशिक विभागांची नावं इथं लिहितो मी, लक्षात येते, दिसतंय का बघ, याला ठेवायचंय मला म्हणून मी ते ठेवलंय. प्रादेशिक विभागाची नावं 5 कोणकोणते, तर एक विभाग आहे तो म्हणजे पुन्हा लिहितो मी डबल पुन्हा. पहिला विभाग आहे त्याचं नाव आहे कोकण. कोकण लक्षात घे. प्राकृतिक विभागात सुद्धा त्या विभागाचं नाव कोकण होतं, प्रशासकीय मध्ये सुद्धा नाव कोकण होतं, आणि आता आपण प्रादेशिक पाहतो त्याच्यात सुद्धा नाव काय आहे, कोकणच आहे. दुसरा आहे कोकण नंतर येतो, त्याचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र. तिसरा येतो खानदेश. चौथा येतो विदर्भ, आणि 5व्याचं नाव आहे मराठवाडा. सर प्रादेशिक कसं आणि प्रशासकीय कसं लक्षात ठेवायचं, प्रशासकीय विभागांची सगळी नावं कोकण सोडता जिल्ह्यांच्या नावावर आहेत. प्रशासकीय मध्ये नाशिक एक जिल्हाच आहे, अमरावती जिल्हाच आहे, नागपूर जिल्हाच आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, पुणे सुद्धा जिल्हा आहे प्रशासकीय मध्ये. प्रादेशिक मध्ये मात्र कोणतंच नाव जिल्ह्याच्या नावावर नाही. कोकण जिल्हा दिसतोय तुला, पश्चिम महाराष्ट्र जिल्हा आहे, खानदेश जिल्हा आहे का, विदर्भ जिल्हा आहे, मराठवाडा जिल्हा आहे, नाही. जिल्ह्यांच्या नावावर कोकण वगळता जर विभाग असतील तर ते प्रशासकीय. विभागाचे नाव आहे ते विभागाच्या नावावरून असतील तर ते असतील प्रादेशिक. खानदेश विभाग, विदर्भ विभाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, असे टोटल 5. सर आता यांच्यामध्ये जिल्हे किती,
कोकणमध्ये जेवढे आहेत तेवढे 7 जिल्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 जिल्हे आहेत. याला मी असं लिहितो 5+2. का बरं सर? कळेल तुला. खानदेशमध्ये किती आहेत? 3. आणि विदर्भात किती आहेत? 5+6 बरोबर 11. 5+2 बरोबर 7. असं का लिहिलं मास्तर? सांगून देतो पहा. कोकण प्रशासकीय मध्ये सुद्धा 7च आणि कोकण प्रादेशिक मध्ये सुद्धा 7च. पश्चिम महाराष्ट्रात 5+2 कोणते? पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यातले सर्वच्या सर्व 5 येतात. पुण्यातले सर्वचे सर्व किती येतात? 5 येतात पश्चिम महाराष्ट्रात. प्लस पुण्याला जवळ असलेला विभाग जो आता नकाशा माझ्याकडे नाही असता तर मी तुला दाखवला असता. पुण्याला जवळ येतो तो म्हणजे नाशिक विभाग. या नाशिक विभागातले 2 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात आलेत म्हणून मी +2 लिहिलं. कोणते 2 जिल्हे आले बाबा? एक आला नाशिक आणि एक आला अहिल्यानगर. एक आला नाशिक आणि एक कोणता? अहिल्यानगर. तुर्तास लिहितो इथं मी नाशिक आणि नगर. झाले किती? 7. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पुणेचे 5 संपूर्ण +2 कुठले? तर नाशिक विभागातले 2 पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेत म्हणून झाले 7. आता पश्चिम महाराष्ट्रात 7 झाले. नाशिक मधले 2 जर इथं आले तर नाशिकमध्ये 3च उरलेत. धुळे, जळगाव, नंदुरबार या तिघांचा मिळून खानदेश तयार झाला. काय झाला? खानदेश. खानदेशात जिल्ह्यांची संख्या फक्त 3. ते 3 जिल्हे कशातले होते? नाशिक विभागातले. नाशिक विभागात किती? 5. त्यापैकी 2 कुठे आहेत? 2 पश्चिम महाराष्ट्रात आहेत आणि उरलेल्या 3 पासून खानदेश त्या ठिकाणी तयार झाला. आता विदर्भाला मी काय लिहिले? 5+6 बरोबर 11. विदर्भामध्ये 11 कोणते? हे 5 आणि हे 6. म्हणजे विदर्भात अमरावती आणि नागपूर दोघांचा मिळून विदर्भ आहे म्हणून मी या दोघांना एकत्र करतो. 5 आणि 6. 5 आणि 6 अमरावती आणि नागपूर दोन्ही मिळून झाले विदर्भातले 11. मराठवाडा कुठे आहे सर? मराठवाड्यात 8 आहेत. कोणते? छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे आहेत तेवढे सर्व जिल्हे मराठवाड्यामध्ये आहेतच. म्हणजे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही नावं वेगवेगळे असले. संभाजीनगर हे नाव आहे, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय आणि त्याचंच प्रादेशिक नाव आहे मराठवाडा. कोकण हे प्रशासकीय पण आहे, प्रादेशिक पण आहे. परत एकदा सांगून देतो. नाशिक प्रशासकीय मध्ये 5 जिल्हे होते. त्याच्यापैकी 2 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात आले आणि हे 5 कुठले? तर पुणे मधले. पुणेचे 5, नाशिकचे 2 असे 7 पश्चिम महाराष्ट्र. नाशिक मधले 2 गेल्यानंतर उरले 3 धुळे, जळगाव, नंदुरबार. त्याच्यापासून तयार झाला खानदेश. विदर्भामध्ये अमरावती आणि नागपूर या दोघांचं एकत्रीकरण आहे 11 जिल्हे आणि मराठवाड्यात किती आहेत? 8 आहे. हे लक्षात येतंय का? आपण पाहिलं प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग. प्रशासकीय 6 अक्षर 5+1, प्रादेशिक अक्षर 4, प्रादेशिक +1 झाले 5. प्रादेशिक 5, प्रशासकीय 6 आणि प्राकृतिक जे आहेत ते 3 आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? आता याला शॉर्टने समजून घेऊ आणि मग जाऊ आपण पुढे. पहा, शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचं. प्राकृतिक विभागाची संख्या आपण बघितली 3, प्रशासकीयची पाहिली 6 आणि प्रादेशिकची पाहिली 5. आता प्रशासकीय विभागातल्या जिल्ह्यांची संख्या, तालुक्याची संख्या लगेच सांगून देणार आहे मी आणि त्याच्यानंतर पुढे जाणार आहे. नावं तर पाहिले. प्राकृतिक मध्ये 3 आहेत, कोकण, सह्याद्री, महाराष्ट्र पठार. प्रशासकीय मध्ये 6, आत्ताच आपण पाहिले नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर. प्रादेशिक मध्ये आपण पाहिलं, प्रादेशिक मधल्याची नावं आपण पाहिले कोकण, खानदेश, विदर्भ,
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. आता प्रशासकीय मधले जिल्हे किती कुठे हे तर पाहिलंय, पण शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा. हे महाराष्ट्र आहे आणि हा जो भाग आहे हा मधला हा आहे कोकणचा भाग. कोकण. कोकणातल्या जिल्ह्यांची संख्या तुला माहिती आहे, थोड्या वेळापूर्वी सांगितले मी. कोकण मधले जिल्हे 7. ओके. आता इथे एक गोल काढायचा सेम, इथे काढायचा सेम आणि इथे काढायचा सेमच. ओके. असं काय हे नेम कळेल तुला. इथे काढायचा मोठा, याच्यापेक्षा मोठा काढला तरी चालेल म्हणजे तुझ्या ध्यानात येईल. आणि इथं काढायचा त्रिकोण. हे बघ इथं 5 5 5, इथं 6 आणि इथं 7. सॉरी 8 आहे रे भाऊ, 8. आता हे नेमकं काय आहे सर? हे कोकण आहे. हे जर पाहिला तर हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. नाशिक. हे जर पाहिलं याचं नाव आहे अमरावती. हा कोपरा जर पाहिला तर हे आहे नागपूर. मधला मोठा वर्तुळ जर पाहिला हे आहे छत्रपती संभाजीनगर. आणि हे जर पाहिला तर हे आहे पुणे. नकाशात सुद्धा यांचं स्थान अशाच पद्धतीचं आहे. ह्याच्यावरून काय लक्षात येतं? ही त्रिकोणी आकाराचा महाराष्ट्र, या काळ्या ब्लॅक पट्टीच्या अलीकडे दिसतं ते कोकण आणि ही ब्लॅक पट्टी दिसते ती म्हणजे सह्याद्री. हे कोकण. कोकणमध्ये 7 जिल्हे, नाशिकमध्ये 5 जिल्हे, अमरावतीत 5, पुणेमध्ये 5. मी सांगितले थोड्या वेळापूर्वी. 8 छत्रपती संभाजीनगरमध्ये, 6 नागपूरमध्ये. क्लिअर. आता पुढे तालुके लक्षात ठेवू. कसं लक्षात ठेवायचं? 5 लिहिला तू इथं 5. 5च्या पुढं 5च्या पुढे पेन कोणता घेऊ बे? 4, 2 पुढे वाढवायचं 6, 2 पुढे वाढवायचं 8. 4, 6, 8 लिहिले मी. म्हणजे काय? नाशिकमध्ये 5 जिल्हे 54 तालुके, अमरावतीमध्ये 5 जिल्हे 56 तालुके, पुणेमध्ये 5 जिल्हे 58 तालुके. 6च्या पुढे काय लिहिणार सर? 4 लिही. नागपूरमध्ये 64 तालुके, 64. आणि छत्रपती संभाजीनगर हे 8 लिहिलं. छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव होतं औरंगाबाद. औरंगाबाद हे नाव औरंगजेब हा शासक होता त्याच्या नावावरनं ठेवलेलं होतं. आणि औरंगजेब हा मुस्लिम शासक होता. मला कोणत्या जातीचा उल्लेख करायचा नाही, फक्त तुझ्या लक्षात कसं राहील ह्याच्यासाठी हा माझा आटापिटा चालू आहे. जात धर्म पंथ याच्यावर आपण काही बोलणार नाही, त्याचा काही संबंध सुद्धा नाहीये. औरंगजेब हा मुस्लिम शासक होता आणि त्यामुळं मुस्लिमांचा एक पवित्र नंबर असतो, तो असतो म्हणजे 786. त्यामुळे इथं लिहायचं 7, ऑलरेडी 8 आहे, इथं लिहायचं 6. मग हे झालं भाऊ 786. सर मग ह्याच्याने काय लक्षात ठेवायचं? 8 जिल्हे आणि 7 आणि 6 किती होतं? 76. 76 म्हणजे 76 तालुके. नाशिकमध्ये 5 जिल्हे 54 तालुके, अमरावतीमध्ये 5 जिल्हे 56 तालुके, नागपूरमध्ये 6 जिल्हे 64 तालुके, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे आणि 76 म्हणजे 76 तालुके, पुणेमध्ये 5 जिल्हे 58 तालुके, कोकणमध्ये 7 जिल्हे आहेत आणि तालुक्यांची संख्या लक्षात ठेव भावड्या 50 आहे. किती आहे? 50. काही पुस्तकात 48 दिलं, 48 का 47? अंधेरी बोलेवरी. ओके 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 47 दिलेलं आहे. तर 47 जरी आलं
तर 47 सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकतं. फक्त त्याचं कारण काय, शहरी तालुके आहेत 3, ते 3 तालुके वगळल्यानंतर 47 होतं आणि मग असे किती टोटल 50 आहेत. आता या सगळ्या तालुक्यांची जर बेरीज केली तर 358 तालुके आहेत. येतात का बघू आपण. हे बघ 50, 54, 56, 64, 76 आणि 58 झालं का. बरोबर बघून घे. 1 2 3 4 5 6 4 आणि 6 10 10 20 आणि 8 28. अच्छे 2 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 20 6 26 26 आणि 2 28 28 आणि 7 29 30 आणि 5 35 एकूण तालुके 358 तुला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने जर चित्र तू 2-3 वेळा जर काढलं आणि हे नंबर त्यामध्ये ड्रॉ केले तर परीक्षेपर्यंत नाही, अजून 10 वर्ष तुला कधीच विसरणार नाही. नाशिक वरती, त्याच्या बाजूला अमरावती, पलीकडे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे हे निळ्या अक्षराने लिहिलेले जिल्हे आहेत आणि त्याच्या सोबतचा जो आकडा आहे तो तालुक्याचा आहे. म्हणजे 54 तालुके, 56 तालुके, 64 तालुके, 58 तालुके. इथं मात्र 76 म्हणजे 76 तालुके येतात. अशा पद्धतीने प्रशासकीय विभागातले जिल्हे आणि तालुक्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. आज आपण काय पाहिलं तर आज आपण पाहिलं महाराष्ट्राची प्राथमिक माहिती, त्याच्यामध्ये मग त्याचं क्षेत्रफळ, स्थापनेच्या वेळी जिल्हे, त्याच्यानंतर सध्या जिल्हे, शेवटचा जिल्हा कोणता, त्याच्यानंतर पुढे एकूण लांबी किती, पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर लांबी किती, प्रशासकीय विभाग किती, प्रादेशिक विभाग किती, प्राकृतिक विभाग किती, प्रशासकीय विभागांची नावं जे कोकण सोडता सगळे जिल्ह्यांवरती आहेत त्याच्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या, प्रशासकीय मात्र 1 मिनिट, हा बरोबर आहे, प्रशासकीय जिल्ह्यांच्या नावावरती आणि प्रादेशिक जे आहेत ते विभागांच्या नावावरती आहेत. मग कोकण आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, हे आहेत प्रादेशिक. प्रादेशिक किती, अक्षर 4 + 1 5, प्रशासकीय किती, अक्षर 5 + 1 6 आणि प्राकृतिक किती 3. इथपर्यंत माहिती आपण घेतलेली आहे. आता या प्रत्येक विभागाची डिटेलमध्ये माहिती आपल्याला पाहायचं आहे. कोणतीही घाई करायचा नाही, व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. समजा काय त्या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालं तर कमेंटमध्ये तसं सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक पण ठोकत जा. पाहणारे लोक भरपूर राहतात, लाईक मात्र 2-4 मिनिटं. ते लाईकने मला काही पैसे मिळत नसते, पण हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना आवडतो म्हणून पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, एवढा त्याचा उद्देश त्या ठिकाणी राहतो. आता राहिलंय या पाठावर आपण आता जी माहिती घेतली त्याच्यावर PYQ काय आहेत आणि काय येऊ शकतात. जवळपास याच्यावर 30 प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण लगेच या व्हिडिओच्या पाठीमागे दुसरा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये पाहू, कारण हा आता खूप मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंत क्लिअर होईल आणि याच्या पाठीमागे लगेच येणारा खालचा पाठ 1, 2 स्थान विस्तार सीमा झाले. आता याचं येईल प्राकृतिक आणि प्रादेशिक आणि प्रशासकीय विभाग पार्ट 1 हा असेल आणि पार्ट 2 जे आहे ते याच्यावरचे प्रश्न असतील. दोन्ही पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर मग पुढचा जो असेल तो प्रत्यक्ष असेल कोकण नावाचा व्हिडिओ. ठीक आहे, समजला असेल ठीक आहे. काही शंका वाटत असेल तर बिनधास्त विचारायला घाबरू नका. थांबूयात. गुड नाईट.